आपने सबसे बड़ा धोखा किया है भारत की जनता के साथ। आपने दो बड़ी पावर को साथ मिलाया है, एक तरफ से चाइना और दूसरी तरफ से पाकिस्तान। ये दो पावर अगर इकट्ठा हो गए तो इसका सबसे बुरा खामियाजा भारत को भुगतना पड़ेगा। राहुल गांधी यांचे हे शब्द आहेत काही दिवसांपूर्वीच्या बजेट सेशन मध्ये संसद अधिवेशनातले। संसदेमध्ये अधिवेशन सुरू असताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर ही एक प्रकारची टीका केली होती की तुमच्या फॉरेन पॉलिसी मध्ये तुम्ही चुका करतायत आणि चीन आणि पाकिस्तानला एकत्र येऊ देतायत। आज भारताची त्याच्या शेजारील राष्ट्रांसोबतचे संपर्क संबंध मुळीच चांगले नाहीत। छोटासा नेपाळ सुद्धा आपल्या पाठीशी ठामपणे उभा नाहीये। नेपाळ, भूटान, बांगलादेश, पाकिस्तान, चीन, श्रीलंका यांसारखे आपल्या शेजाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करणं आपल्यासाठी गरजेचं आहे, जेणेकरून संकट काळात आपल्याला त्यांची मदत होईल। परंतु तुमचं परराष्ट्र धोरण चुकतंय आणि याकडे तुम्ही लक्ष देत नाही आणि याचे परिणाम येणाऱ्या काळात भारताला एक देश म्हणून भोगावे लागतील। नुकताच ऑपरेशन सिंदूर झालं आणि भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। एकीकडे पाकिस्तानच्या बाजूने काही देश ठामपणे भूमिका घेऊन उभे होते, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत मात्र एकटा पडल्याचं दिसायला लागलं आणि त्यामुळेच राहुल गांधींनी म्हटलेलं खरं ठरलं की काय आणि राहुल गांधींच्या भविष्यवाणीमध्ये काय सत्यता नेमकी होती। आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत एकटा का पडला याचीच माहिती घेणार हा व्हिडिओ। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र। सर्वात आधी पहलगाम हल्ल्याला विरोध, त्याच्यावर केलेली कारवाई म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सेनेने राबवलं। सरकारने त्याला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला अत्यंत महत्त्वाचा असा धडा शिकवला। सैन्याच्या शौर्यामुळेच पाकिस्तानातली दहशतवादी तळं उद्ध्वस्त झाली आणि पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले। पाकिस्तान सोबत जो युद्धबंदी आहे ती झालेली आहे, सीज फायर झालेलं आहे आणि या सीज फायर मध्ये आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली असं स्वतःहून अमेरिका सांगते। एकीकडे भारतीय परराष्ट्र मंत्री किंवा पाकिस्तानचं सरकार दोघांच्या प्रतिक्रिया येण्याच्या अगोदरच गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या संपूर्ण कामगिरीचं श्रेय स्वतःकडे घेताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे मात्र भारतीय सैन्याकडनं किंवा भारतीय सरकारकडनं स्पष्ट अशी भूमिका घेतली जाते की पाकिस्तान सोबत सीज फायर जे आहे ते केवळ आणि केवळ पाकिस्तानच्या डीजीएमओने आमच्याशी संपर्क केल्यामुळेच आम्ही करतो आहोत आणि त्यांनी सांगितल्यामुळे, त्यांनी हार मानल्यामुळे आम्ही हे सीज फायर केलंय। पण या संपूर्ण परिस्थितीत असं म्हटलं जात आहे मैदानातलं युद्ध तर भारतीय सैन्याने जिंकलंय। पाकिस्तानला जो धडा शिकवायला पाहिजे होता त्यापेक्षा चांगला धडा शिकवलाय, दहशतवाद्यांचं कंबरड मोडलंय। परंतु डिप्लोमॅटिक पातळीवर मात्र भारताला हार पत्करावी लागलेली आहे। का असं म्हटलं गेलंय? भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा कमी पडला याची काही उदाहरणं बघूया। जसं पहलगामवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देशांनी, विदेशात म्हणजे रशिया असो, अमेरिका असो, ब्रिटन असो किंवा सर्व आखाती राष्ट्र असो, सर्वांनी दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारतासोबत, भारतीयांसोबत आम्ही आहोत अशा पद्धतीचे ट्विट केले। प्रत्येक राष्ट्राने भारतासोबत उभं असल्याचं सांगितलं। परंतु जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं, जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, त्यानंतर मात्र सर्व राष्ट्रांनी एकंदरीत भारत पाकिस्तान मधला वाद वाढू नये, दोघांनी समजूतदारीने मार्ग काढावा अशा पद्धतीचे ट्विट्स केले। म्हणजे कुणालाही स्पष्ट पाठिंबा, भारताच्या पाठीशी कुणीही कुठलाही देश असा नाहीये जो उभा राहिला, ना अमेरिका, ना रशिया, ना इतर कुठला देश। म्हणजे फ्रान्स असो, ब्रिटन असो, प्रत्येक देशाने स्टँड जो घेतला त्या स्टँड मध्ये एक वाक्यता होती, ती म्हणजे दोन्ही देशांनी आपसात बसून युद्ध थांबवावं आणि हे जे काही जे परिस्थिती चालू आहे त्यावर विचार करावा। कुठलाही देश, आम्ही ह्या लढ्यात भारतासोबत आहोत, पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं कमी करावं, पाकिस्ताननं त्यांची भूमिका बदलावी असा एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही आणि अशा पद्धतीचे ट्विट कुठल्याही राष्ट्रांनी केलेले नाही। परंतु या उलट पाकिस्तानच्या पाठीशी तुर्क असेल किंवा अझरबैजान असेल यांसारखे राष्ट्र उभे राहिले। तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं
की पाकिस्तानवर जो हल्ला भारताकडनं झाला त्यामध्ये काही निर्दोष व्यक्ती मारले गेलेत आणि या अडचणीच्या काळात आम्ही पाकिस्तान सोबत उभे आहोत। अझरबैजान सारखं राष्ट्र असो ते सुद्धा स्पष्ट म्हणालं की या लढाईमध्ये आम्ही पाकिस्तानच्या बाजूला आहे। चीन पाकिस्तानच्या बाजूला, अझरबैजान पाकिस्तानच्या बाजूला, तुर्की, इराण, आखाती देश सुद्धा थेट भारताच्या बाजूला उभे राहिले नाहीत, त्यांनी सुद्धा पाकधार्जिणी भूमिका घेतली। मग अनेकदा हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय की तुमच्या बाजूचे देश पाकिस्तान, चीन यांसारखे देश जर तुमच्या पाठीशी नाहीत, त्यांच्याशी तुमचे चांगले संबंध नाहीत, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांना तुम्ही मित्र म्हणवतात त्या अमेरिकेसारखा, फ्रान्स सारखा, रशिया सारखा देश तुमच्या पाठीशी नाही, तर आपली फॉरेन डिप्लोमसी जी आहे ते कुठेतरी कमी पडते। अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते सर्वांकडनं करण्यात येत आहे। ज्या रशियाला जेव्हा संपूर्ण जगाने बहिष्कृत केलं होतं तेव्हा भारतानं ज्या रशियाकडून क्रूड ऑइल विकत घेऊन इतर देशांची नाराजी स्वतःकडे उडावली, तो रशिया सुद्धा भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहिला नाही। मंडळी, याआधी 1999 मध्ये अमेरिका असो, रशिया असो, इस्रायल असो यांसारखे देश कारगिल युद्धात भारताच्या सोबत ठामपणे उभा आहोत अशा पद्धतीचे त्यांनी स्टँड घेतला होता। परंतु आता पहलगाम हल्ल्यानंतर जी काही भूमिका या राष्ट्रांनी घेतली त्यावरून आपल्याला आपल्या फॉरेन डिप्लोमसीवर, फॉरेन पॉलिसीवर काम करणं गरजेचं आहे। हे यावर विचार करणं सध्या गरजेचं आहे। हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जात आहे की राहुल गांधींनी संसदेत जी भविष्यवाणी केली होती ती आता खरी ठरते। भारतानं युद्ध जरी जमिनीवर जिंकला असेल तरीही फॉरेन पॉलिसीमध्ये ठाम भूमिका घ्यावी आणि इथून पुढे जेव्हा कधी दहशतवादाच्या विरोधात लढण्याची वेळ येईल त्यावेळी आपल्या शेजाऱ्यांसोबतच इतर देश सुद्धा या लढाईत सामील व्हावे अशी आपली फॉरेन पॉलिसी असावी, इतकाच आशावाद जो आहे तो या संपूर्ण प्रकरणाच्या माध्यमातून समोर येतोय। तुम्हाला नेमकं काय वाटतंय? भारत एकटा पाडला जातोय की यामागे दुसरं काय धोरण आहे? कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। धन्यवाद।